देव आहे की नाही, तो मानावा की नाही, हा प्रश्न जितका आध्यात्मिक आहे ना तितकाच तो मानसशास्त्रीय सुद्धा आहे. आणि हा प्रश्न मानवी इतिहासातील सर्वात जुना प्रश्न आहे. कोणी म्हणतो तो कणाकणात आहे, कोणी म्हणतो ती फक्त माणसाची कल्पना आहे. मी आस्तिक आणि नास्तिक अशा दोन्ही प्रकारच्या लोकांशी संवादही साधलाय. पण ज्यावेळेस समुपदेशक म्हणून मी याच्याकडे बघते त्यावेळेस मला देव आहे की नाही याच्यापेक्षा देवाची संकल्पना माणसाच्या मनावर काय परिणाम करते ना हे जास्त महत्त्वाचं वाटतं. म्हणजे देव ही केवळ एक शक्ती नसून माणसाची सर्वात मोठी मानसिक गरज सुद्धा असू शकते. मानसशास्त्र सांगतं की माणसाला ज्यावेळेस भीती वाटते त्यावेळेस तो हतबल होतो. तेव्हा त्याला एका अशा आधाराची गरज असते जो त्याच्यापेक्षा मोठा आहे, सपोर्टिव्ह आहे. वादळात जसं जहाज एका नांगराला बांधलेलं असतं तसं देव हा मनाचा नांगर आहे. ज्यावेळेस सगळं संपतं असं वाटतं ना तेव्हा कुणीतरी आहे जो मला सावरतोय ही भावनाच माणसाला जगण्याचं बळ देते. प्रार्थना आणि नामस्मरण जेव्हा आपण करतो तेव्हा आपला मेंदू शांत होतो, आपली एकाग्रता वाढते, नकारात्मक विचार दूर होतात आणि इथे देव चमत्कार करत नाही तर तुमचं मन चमत्कार घडवण्यासाठी तयार होतं. आता प्रश्न, मानावं की नाही मानावं? जर तुम्ही देव मानता किंवा मानत नाही त्यानं जगाचं गणित तर बदलत नाही बरं का, पण तुमच्या आयुष्याचं गणित बदलू शकतं. पाहूयात आपण. केस 1, जर तुम्ही मानत असाल तर देवाला फक्त मागण्यासाठी वापरू नका. देवाला तुमची नैतिक ताकद बनवा. म्हणजे तो बघतोय या भीतीने वाईट कृत्य टाळणं आणि तो पाठीशी आहे या विश्वासाने चांगलं काम करणं, हाच खरा देव मानण्याचा अर्थ, बरोबर ना? केस 2, जर तुम्ही मानत नसाल तरीही काहीच हरकत नाही. पण मग तुमची तत्व, तुमची माणुसकी, तुमची मनशक्ती एवढी खंबीर ठेवा की तुम्हाला कोणत्याही बाहेरच्या आधाराची गरज पडणार नाही. स्वतःच्या आतल्या सत्सद विवेक बुद्धीला देव मानून जागा. आता देव नक्की कुठे आहे म्हटलं तर संत तुकाराम महाराज किंवा ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेच आहे की जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. देव मूर्तीत आहे की नाही हा वादाचा विषय असू शकतो, पण तो माणुसकीमध्ये नक्कीच आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या मनावर ताबा मिळवता आणि दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख शोधता त्या दिवशी तुम्हाला देवाची ओळख पडते. देव मानणं म्हणजे अंधश्रद्धा नाही, तर देव मानणं म्हणजे स्वतःला चांगुलपणाच्या चौकटीत बांधून घेणं आहे. तुमच्या मनातील हे विचार, तुमच्या मनाची ही शक्ती, हाच तुमचा खरा ईश्वर आहे. तिला जागृत करा. धन्यवाद.